सॉरी विक्रांत, मला यायला जरासा उशीर झाला. हे काय, बाकीचे अजून जमलेच नाही आहेत का? विजयने मला सांगितलं होतं म्हणून मी अगदी वेळेत आले, पण आयत्या वेळेला एक केस आली ना म्हणून अडले मी. काय रे, काय झालं विक्रांत? मीटिंग संपली आत्या. काय? आत्ताच संपली. अरे पण मला यायला फक्त 10 मिनिटच उशीर झाले आणि मीटिंग संपली. हो, कारण सगळ्यांनी सगळं आधीच ठरवलं होतं, त्यामुळे डिस्कशन करायला काहीच नव्हतं. बरं बरं, मला सांग काय ठरलं काय मीटिंग मध्ये? मग माझ्या आयुष्याचं पुढे काय यावर सगळ्यांनी डिस्कस करून मला निर्णय घ्यायला मदत करायची असं बाबांनी सुचवलं होतं, पण नानू मामांना माझा निर्णय मान्य नव्हता, सो त्यांनी तोच विषय काढला. ओ, म्हणजे डिवोर्सचा की ईशाचा? आत्या, ईशाने जन्म घेण्यापूर्वीच मी हा निर्णय घेतलाय की नाही की मी तिला सांभाळणार आहे म्हणून. हो, ठरवलंयस तू, पण ते वेडेपणाचं आहे विक्रांत. म्हणजे ते मला आधी आवडलं नव्हतं आणि आत्ताही नाही. अगं तेच तर, आणि घरातले बाकी सुद्धा तसाच विचार करतायत, म्हणून कुणालाही माझा निर्णय मान्य नाही. आणि मग नेहमीप्रमाणे तू एकटा पडलास? नेहमीप्रमाणे नाही, कारण आतापर्यंत तू मला साथ देत होतीस आत्या. तरी विक्रांत, मला असं वाटतं की ईशाची जबाबदारी तू घेऊ नयेस. म्हणजे बघ, तू विचार कर शांतपणे. आणि आता तुला हे जे असं वाटतंय ना, त्याचं कारण तुझं लग्न चांगल्या पायावरच नव्हतं. त्यामुळे लग्नाबद्दल तुला आता कुठल्याच आशा नाहीये. पण परिस्थिती कायम अशीच राहणार नाहीये ना. म्हणजे तुझा डिवोर्स होईल, तुला दुसरं लग्न करण्याची संधी मिळू शकते, आणि मग अशा सर्कमस्टन्सेस मध्ये तू ईशाची जबाबदारी घेणं म्हणजे तुझ्याच तोट्याचं आहे. आत्या, तू किती पुढच्या गोष्टींचा विचार करतेस. अर्थातच आहे माझी कुवत पुढचा विचार करण्याची, आणि तुझ्या बाबतीत तर नक्कीच. तुझं आयुष्य फुललेलं बहरलेलं पाहायचंय मला, तुला आनंदी पाहायचंय मला. तुझी चिंता वाटते मला, आणि घरातल्या सगळ्यांनाच तुझी चिंता वाटते, म्हणूनच बाळाला इथे न ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी. अगं आत्या, मला सगळ्यांचं याचसाठी आश्चर्य वाटतंय. तुम्हा सगळ्यांना माझी काळजी आहे, माझी चिंता आहे, पण फक्त माझीच आहे. त्या निष्पाप बाळाबद्दल, ईशाबद्दल कोणाला काहीच कसं वाटत नाही. विक्रांत, अरे ईशा ही तुझी मुलगी नाहीये हे तू विसरतोयस. मी विसरत नाही आत्या. हे बघ, माझी चिंता करायला तुम्ही सगळे आहात, पण तिची चिंता कोण करणार? अगं तिची आई तिला हात लावायला सुद्धा तयार नाहीये, आणि मावशीचं लग्न झालं की ती सासरी जाईल. हा, पणजी पणजोबा आहेत, पण ते आज आहेत, उद्याचं काय? आणि तिच्या बाकी नातेवाईकांबद्दल आपल्यालाच माहिती नाहीये, तिला कुठनं कळणार? तिची काहीच चिंता कशी नाही वाटत तुम्हाला? चिंता वाटते तिची, पण ती आपली नाही वाटत. त्या येस विक्रांत, हे खरंय, पण हे सोपं नाहीये. माझ्यासाठी काहीच सोपं नव्हतं आत्या, आणि पुढेही नसणार. अगं रोज रोज अनेक बाळांना जन्म घेताना पाहणारा माणूस आहे मी. एका विचित्र योगायोगाने एक दुर्दैवी बाळ माझ्याच घरात जन्माला आलंय, आणि तिला मी दूर करू? मी असं नाही करू शकत आत्या. ते माझ्या मनाला पटत नाही, आणि हा माझा स्वभाव आहे, मी नाही बदलू शकत. हो, पण एक गोष्ट मी बदलू शकतो. मी ईशाचं दुर्दैव सुदैवात बदलू शकतो आत्या. तिला एक नातं देऊन, आधार देऊन, तिचं संगोपन करू, आणि हे मी करणारच आत्या. म्हणजे हा तुझा निर्णय पक्का आहे तर? हो, 100%. मग माझ्या बाजूने कुणी असो किंवा नसो, ईशाला सांभाळण्याचा निर्णय मी बदलणार नाही.
माझा निर्णय झालेला आहे आणि मी माझा निर्णय बदलणार नाही. तू मला चक्क साखरपुडा करू नकोस असं सांगतेस आई. मी म्हणते साखरपुडा पुढे ढकलूया. आई मी तेच म्हणतोय, तू असं का करतेस? पण तू तरी इतकं झुकतं माप का देतोयस मानसीला? कारण मी तिला ओळखतो, मी तिला ओळखलंय. आई जे घडलं तेव्हा तू समोर होतीस, तू सगळं पाहिलंस ऐकलंस. तू मला प्रामाणिकपणे सांग, तिचा काय संबंध आहे या सगळ्या ह्याच्यात? पण ती त्या कुटुंबाचा एक भाग आहे ना. आई तू असं बोलतेस जसं काही सगळं आपल्या घरात घडतंय इथे. अगं हे सगळं त्यांच्या घरात घडतंय, दळवींच्या कुटुंबात. आपलं काय संबंध आहे? बरं मला एक सांग, आता लग्न झाल्यानंतर मानसी या कुटुंबाचा एक भाग होणार, हे कोण म्हणलं होतं? आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग होणार नाही होत, हे कोण म्हणालं होतं? बरोबर ना? मग झालं तर मग. प्रश्न तो नाहीच आहे सलील. नवीन आयुष्याची सुरुवात करताना हे असे अडथळे आलेले बरे वाटत नाहीत. आणि मग मनात शंकेची पाल चुकचुकते, त्याला आपण तरी काय करणार? आई प्लीज डोंट बी टिपिकल. असं काही नसतं ग. अगं कित्येक लोकांच्या आयुष्यात एखादं नातं सुरू करताना ह्याच्यापेक्षा जास्त अवघड प्रसंग येतात, शॉकिंग प्रसंग येतात. म्हणून त्यांनी नवीन नाती करायची नाहीत, आयुष्य जगायचं नाही. हे बघ सलील, तुझं बरोबर आहे, पण आपल्याला आता चॉईस आहे ना. आपण ठरवू शकतो की लगेच पुढे जायचं की नाही. थोडं थांबूया ना. इतकी काय घाई आहे तुला? घाई मला? आई सगळ्यांना माहितीये की या सगळ्या प्रकरणात मी किती संयम दाखवला. मला एवढंच म्हणायचं की जे घडतंय ते दळवींच्या कुटुंबात घडतंय, बरोबर? त्याच्यामुळे आपण आपले निर्णय का बदलायचे? मला त्याची गरज वाटत नाही. तुला ना समजूनच घ्यायचं नाहीये सलील. अहो मातोश्री, हे मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही थोडं समजून घ्या. ट्राय टू अंडरस्टँड. बरोबर चल, हे सगळं सोड, सगळं विसर. समजा हे सगळं असंच्या असं आपल्या घरात घडलं असतं तर सांग ना. मुलाची आई म्हणून तुला असं वाटलं असतं ना की समोरच्या माणसाने थोडं समजून घ्यावं, मोठं मन दाखवावं, वाटलं असतं ना? तुला त्रास झाला असता ना आई? वाईट वाटलं असतं ना तुला? हे बघ, माझा निर्णय झालाय आणि मी तो बदलणार नाहीये. मनसी, जिथे माझ्या घरचे माझ्या बाजूने उभे नाहीयेत तिथे तू तुझा वेळ का घालवतेस? कमॉन विक्रांत, तू याला वेळ घालवणं म्हणतोस, मी याला जबाबदारी घेणं म्हणते. मैत्रीची आणि नात्याची. आपल्यातली मैत्री आणि माझं आणि ईशाचं नातं. नातं? ईशाचं आणि तुझं नातं तू मानतेस, ते तिची आई सुद्धा नाही मानत. हे बघ, मी ईशाची मावशी आहे. जे नातं आहे ते मी मान्य करते, त्यात काहीच विशेष नाहीये. पण मला जे दिसतंय ते वेगळंच आहे. मला दिसतंय की एक व्यक्ती आपलं असलेलं नातं धुडकावतीये आणि त्याच वेळी दुसरी व्यक्ती एक नसलेलं नातं निभावायचा प्रयत्न करते. नसलेलं नातं? आमचं नातं नुसतं नावापुरतं नाहीये. म्हणजे भलेही ते बायोलॉजिकली नसेल पण इमोशनली आहे. तिला जन्म देणारा वडील मी नाहीये, पण तिच्या जन्मासाठी मीच कारणीभूत आहे. सो तिच्यावर अन्याय नाही होऊ देणार मी. मला कळतंय तुला नेमकं काय वाटतंय ते. कारण ईशाच्या बाबतीतला निर्णय तू कधी आणि का घेतलास या सगळ्याला मी साक्ष आहे. आणि म्हणूनच मी तुला एकटं नाही सोडू शकत विक्रांत. या प्रवासात मी तुझी साथ देणार. बास. मनसी, तू खरंच एक वेडी मुलगी आहेस, खरंच. हो, मग आपण आणखी एक कॉफी मागूया. मी वेडी आहे हे तुला कळलं, याचं सेलिब्रेशन करू, पण त्याआधी मी तुला शहाणी करणं खूप गरजेचं आहे. आता माझं शहाणपण जर तुला वेडेपण वाटत असेल तर त्याला मी काय करू? शहाणपण? ह्यात कसलं शहाणपण आहे? हे बघ, तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष द्यायचं सोडून मोनिकाच्या, माझ्या आयुष्याकडे लक्ष देतेस. अगं इतका विचार तर मोनिका सुद्धा करत नसेल. तिला नको करू दे. तिने स्वतःचाच विचार केला तरी खूप आहे. आपल्या हातात जे ते करूया ना. अगं तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुला. बघ, तुझं आयुष्य मार्गी लावणं तुझ्या हाती आहे, तुझ्या हातात येते. ते सोडून तू मी, मोनिका, ईशा आमचा विचार करतेस. सलील तुझी प्रायोरिटी असायला हवा, त्याच्यावर फोकस कर. अरे पण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मला दोन्ही करायच्या आहेत. मग करू दे ना. आता काय बोलू मी तुला? काहीच नको बोलूस.
खरं तर तुला मी वेडी म्हणालो, पण आज अशी तू एकटीच आहेस जी माझ्या बाजूने उभी. कारण घरातल्या कुणालाच मी ईशाची जबाबदारी घेणं मान्य नाहीये. आजीला सुद्धा. त्यांचं तरी काय चुकलं रे? हे बघ, तुझ्यासारखा विचार जगात तूच करू शकतोस. आणि त्यात ईशाची आई ताई नसती, ती वेगळ्या परिस्थितीत जन्माला आली असती तर कदाचित तुझ्या घरच्यांनी तिला ऍक्सेप्टही केलं असतं. तेवढ्या मोठ्या मनाचे ते नक्कीच आहेत रे. पण ताई जे वागली ते बघितल्यावर कोणी का सांभाळेल तिच्या बाळाला? म्हणून तर मी सुद्धा जास्त अपेक्षा ठेवत नाहीये. पण मी ईशाचा सांभाळ करायचा नाही हे मला शक्य नाही. हो ना? तसंच मलाही तुला हे सगळं एकटं करू देणं शक्य नाहीये विक्रांत. आता कळलं? मला ना काही कळतच नाही अहो. कधी तुमचं म्हणणं बरोबर वाटतं, कधी विक्रांतचं म्हणणं बरोबर वाटतं. अलका, सध्याची परिस्थिती अशी आहे की कोणा एकाचं बरोबर आणि दुसऱ्याचं चूक असं नाही म्हणता येणार. आता प्रत्येकाला स्वतःचं एक मत आहे आणि त्याच्यासाठी ते बरोबर आहे. नाही असेल सुद्धा, पण मला असं वाटतं की काय हरकत आहे ईशा इथे राहिली तर. नाही म्हणजे बाकी सगळं आपण विसरून जाऊया. तुला वाटतं तू विसरू शकशील, पण इतर जण विसरू शकतील आपल्या घरातले? बाकीच्यांचं जाऊ द्या हो. तुम्ही विसराल ना? नाही, ईशा विक्रांतची मुलगी नाही हे मी विसरू शकणार नाही. आणि आज तुला असं वाटत असेल की तू ते विसरू शकशील, तसं नाहीये. आज ती तुझ्या डोळ्यासमोर दिसत नाही म्हणून, पण एकदा तू तिला पाहिलंस की तुला सतत ते आठवत राहील. मला आता ना बाकीचं काही आठवत नाहीये. मला फक्त ईशाची आठवण येते. मला असं वाटतं की तिला जवळ घ्यावं, तिच्याशी खेळावं. आता तुला वाटतंय, पण काही दिवसांनी तसं वाटणार नाही. तू तिला विसरून जायला हवंस. असं कसं म्हणता? एवढी गोड आणि निरागस मुलगी आहे ती. आणि शिवाय या सगळ्यात तिचा काहीच दोष नाही. चूक मोनिकाची आहे आणि तिला ती सुधारायला हवी. तुम्ही असं ठामपणे बोलताना तसं मला नाही बाई येत. म्हणूनच मला कधी तुमचं म्हणणं बरोबर वाटतं, कधी विक्रांतचं. तू सध्या माझं ऐक, मी सांगतो ते ऐक. हळूहळू तू ईशाला विसरायचा प्रयत्न कर. आणि विक्रांतचं काय? त्याने एक निर्णय घेतलाय आणि मला असं वाटतं की त्याला कळावं की त्याने घेतलेला निर्णय अत्यंत धाडसाचा आहे. हे पहा, विक्रांतला एकटं पाडता कामा नाही. हे बघ, तू दोन्ही बाजूने असा विचार करू नकोस. तू ईशाला विसरायचा प्रयत्न कर हळूहळू. तुला तसं करायला हवं. ती विक्रांतची मुलगी आहे हे विसरणं तुला शक्य होणार नाही. मी आधी म्हटलं होतं ना. खरंय. नाही म्हणजे तुमचं म्हणणं पटतंय मला. म्हणजे उद्या ईशा लहानाची मोठी झाली तर आपल्याला तिच्याकडे बघून असाही प्रश्न पडू शकतो की ही कोणासारखी दिसते, ही उद्या कशी वागेल, नाही का? नको बाई, हे सगळे प्रश्न मनात यायच्या ऐवजी नकोच. ती आपल्याकडे न राहिलेलीच बरी. तुला पटलंय आणि तेच बरोबर आहे. मी जरा जाऊन येतो. अहो पण आलोच. नाही नको. घे. मग सलीलशी काही बोलणं झालं की नाही तुझं? नाही. का? तो फोन करेल, मी वाट बघतीये. अगं तू वाट कसली बघतेस मानसी? मी मगाशी सांगितलं ना तुला विक्रांत, मी सकाळी त्यांच्या घरी गेली तेव्हा त्याच्या आईचं वागणं जरा वेगळं होतं. थोडं नाही, खूपच वेगळं होतं. अगदी जाणवण्या इतकं. म्हणून मी म्हटलं की पुढची भेट कधी व्हावी हे त्यांनी ठरवावं. मी तुला हे सगळं सांगितलंय ना विक्रांत.
हे बघ, त्याच्या आईचा टोन वेगळा होता, यात त्याचा काय दोष आहे? त्याचा काहीच दोष नाहीये. अरे पण त्यांना जर विचार करायला वेळ हवा असेल तर मी त्यांना तो द्यायला नको का? हे बघ मानसी, आपल्याला जी व्यक्ती आवडते ना त्यासाठी आपण पाऊल पुढे घेतो, आणि त्यात पहिलं पाऊल तू टाकतोयस की मी टाकते हा मुद्दाच नसतो. तू का नाही केलास त्याला फोन? हा, का थांबलीस तू? कारण ते त्याला भरीच पाडण्यासारखं होईल ना मग. मानसी, हे जरा अति विचार करणं झालं. हे बघ, मला खात्री आहे तो तुला फोन करणार, आज किंवा उद्या, पण तो तुला फोन करणार, कारण तो तुझ्यावर खरंच प्रेम करतो. मी पाहिलंय. अगं, इतके दिवस थांबला तुझ्यासाठी, तुला इतकं समजून घेतो तो, आणि तू त्याला एक फोन नाही करू शकत, त्यासाठी इतका विचार. तू करायला हवा होतास फोन, पण तू त्याचीच वाट पाहत राहिलीस. कारण मला वाटलं तसं. हे बघ, आता पुढची भेट त्यानेच ठरवावी, कारण ती भेट व्हावी की नाही हे त्या दोघांच्या निर्णयावर अवलंबून असेल. म्हणजे तू काहीच करणार नाहीयेस? आता यात मी काय करू? मला सांग, बारशानंतर मला, माझ्या घरच्यांना जेवणाचा डबा आण असं मी सांगितलं होतं तुला? आता घरच्यांबरोबर बोलणं झाल्यानंतर काय झालं हे जाणून घ्यायचं म्हणून तू मला भेटलीस ना, ते मी सांगितलं होतं. आणि मी नको म्हटलं तरीही ईशासाठी तू माझ्या बाजूने उभी राहणार आहेस असं ठासून सांगितलंस तू मगाशी. मग आता सलीलला एक फोन कर हे सांगायची गरज का पडते? मला नाही माहित विक्रांत. बाबा, जरा उशीर झाला मला. हा, थोडासा. मी सुद्धा आत्ताच आलो. पण सॉरी, तुम्ही सांगितलं होतं की घरी वेळ देत जा, जरा लवकर येत जा. पण काय आता ईशाच नाहीये ना, सो चालतं, थोडा उशीर झालेला. बस, थोडं बोलायचंय. बस. तू रागावला नाहीस ना माझ्यावर? नाही बाबा, मी आपल्या कुणावरच रागावलो नाहीये. उलट तुम्ही सगळ्यांनी मला सगळ्या बाजूंनी समजून घेतलंय. तिच्या वागण्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतो, आणि मुख्य म्हणजे तिच्या घरच्यांना सुद्धा. हो, आता या वयात आजी आजोबांना कमलीची जबाबदारी स्वीकारावी लागते. ऍटलिस्ट डिवोर्स होईपर्यंत तरी. बाबा, माझं लग्न तर मोडलंच आहे, पण याचा परिणाम मानसीच्या लग्नावर होऊ नये असं वाटतंय मला. काय काय बोलली तुला? हो, ती म्हणाली की या सगळ्या घटनेमुळे सलीलच्या आईच्या मनात जरा शंका निर्माण झाली. त्यांची काही चूक नाही रे. ज्या घरात सोयरीक करायची त्या मुलीबद्दल असं काय ऐकलं, त्यांना काळजी वाटणारच नाही. हो बाबा, पण तुम्हालाही माहिती आहे, मानसी आणि मोनिका ह्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विरुद्ध दिशा आहेत दोघी. फक्त सलीलच्या आईने काही गैरसमज करून घेता कामा नये. जे घडायचं होतं ते घडलंच, पण त्याची वेळ चुकली बाबा. हे सगळं मानसीचं लग्न होण्याच्या मार्गावर असताना घडलं ना, त्याचं मला वाईट वाटतं. मी इतके दिवस शांत होतो, अजून काही दिवस शांत राहिलो असतो तर तिचं लग्न तरी व्यवस्थित पार पडलं असतं. तुझाही काही दोष नाही रे त्याच्यात विक्रांत. कधी काही गोष्टी अशा घडतात म्हणजे घडतात, आपण काही न करता. जाऊ दे, तुझा काही दोष नाही त्याच्यात. जाऊ दे कसं बाबा, मानसीच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि आता सगळं तिच्या सासरच्यांना काय वाटतं यावर अवलंबून आहे. ह्या घटनेवर त्यांची रिॲक्शन काय असेल, त्यांचा डिसिजन काय असेल, काहीच सांगता येत नाही ना. काय झालं असं काय बघताय? काय वेळेला विक्रांत, आपण जे बोलतो ना त्याच्यापेक्षा जास्त आपले डोळे बोलतात.
नको तू काळजी करूस. मानसीच्या बाबतीत काय गडबड नाही होणार. बाबा माझी खरंच अशी इच्छा आहे. पूर्ण होईल ती. चल जा जाऊन झोप आता. उद्या परत सकाळी जायचं असेल ना. हो. मला काय दुकान कधी उघडलं काय. बाबा जा रे बाळा जा. हो.